क्षेत्ररक्षण दोन्ही फलंदाज पाहत राहिले. अंतिम क्षणाला मात्र यावेळेस हा चेंडू थांबवला जातो आणि डॉट बॉलने केले सुरुवात. युवा टायगर एक चांगली टीम आहे, जिथे मात्र आपण बघू शकतात यादव नगर मधून ही टीम इथे कमाल करते. दुसरा बॉल चांगला बॉल आहे. गोलंदाज आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिवस 2 रात्र मात्र या स्पर्धेमध्ये जे साथी समालोचक संतोष पाटील आपल्याला पाहायला मिळाले, जिथे मात्र उंबरळी भागाचा गोड आवाज आज मात्र काही कारणास्तव ते उपस्थित नाहीयेत, परंतु आमच्या समेत बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळणार. कर्ष पाटील एकदा बसेल म्हणजेच एक पाटील गेला आणि दुसरा पाटील आला असं म्हणायला हरकत नाही. 2 रात्र एक पाटील आमच्या जोडीला होता. उंबरळी गावातला आज एक पाटील अजून एक जोडीला आहे, तो दनसार गावातला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 2 धाबात चौथा बॉल थोडा दिशाहीन व्हाईट बॉल येतोय. 5 ओव्हरची मॅच यानंतर सेकंड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळणार. एक बाजूला तारापूर कलंदर, दुसऱ्या बाजूला बोईसर पॅराडाईज. 3 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी स्पर्धा होम साईज स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. एक क्वालिटी चॅनल आपण बघू शकतात. मयूर घरत यांनी मात्र हे चॅनलला सुरुवात केली आणि आता बघता बघता मात्र ही टीम ती मोठी होत जात असताना दिवसभरामध्ये मात्र टीव्हीएमच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र 42+ वंजारी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र रात्रीच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळते सरपंच चषकामध्ये होम साइज स्पोर्ट्स हे नाम नाही, ब्रँड बनता हुआ. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. स्कोरबोर्ड 5 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. त्यावेळेस मात्र 5वा बॉल डॉट बॉल येतोय. 5 बॉल 5 झालेले आहेत आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना दीपक पाहायला मिळतोय. सध्या तरी पहिली ओव्हर आहे. एका ओव्हरमध्ये कोणी जिंकत नाही, एका ओव्हरमध्ये कोणी हरतही नाही, कारण की ही आपण बघू शकतात 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच सांगितलं म्हणजे टोटल 10 ओव्हर तुम्हाला चांगलं खेळावं लागेल, तेव्हा मात्र विजय तुमच्या पाठीशी येईल. पहिलं षटक 6 धाबा देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. अगदी आपण बघू शकतात मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये खेळाडू नक्की करतात, परंतु मैदानाच्या बाहेर मनोरंजन डीजे मास्टर करतोय. आणि आपण बघू शकता डीजे मास्टर मिस्टर तेजस आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र या डीजेच्या तालावर नाचताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग आणि युट्यूबच्या माध्यमातून आपला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अगदी जे प्रेक्षक इथे मैदानावर येऊ नाही शकत त्यांच्यासाठी खास करून आपण बघू शकतात युट्यूब ची व्यवस्था आहे आणि टेक्नॉलॉजीने आपण घर बसल्या मॅचचा आनंद घेऊ शकतो. पहिलाच बॉल थोडा लेझी पण क्लीन बॉल. पहिला झटका साई दत्त दनसार टीमला. कॅप्टन बॅक टू डग आउट तिचे. थँक्यू डीजे मास्टर. सत्तामने पहिल्याच बॉलवर मोठा विकेट. फलंदाज केवल बॅक टू डगआउट. कर्णधार आज मात्र काही करू शकला नाही, परंतु यानंतर येणारा फलंदाज जिग्नेश याने इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली, याचा देखील मोलाचा वाटा होता 45 धाबात चेस करताना. पुन्हा एकदा मात्र यावेळेस डॉट बॉल येतोय, दूर वरून जातोय बॅटच्या निघून, परंतु काही गोलंदाजी टप्पा पडतोय, स्किट होतोय, टर्न होतोय, सर्व काही पाहायला मिळतंय. सध्या अगदी नवजीवन हॉस्पिटल डॉक्टर शरद आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट देण्यात आले. युवा टायगर टीमचे टी शर्ट आपण बघू शकतात, नवजीवन हॉस्पिटल कडून स्पॉन्सर आहेत. 3 बॉल सलग डॉट आलेत. 9 बॉलचा खेळ झालेला आहे. 6 धाबा धावपल कव्हर आहेत. क्वार्टर फायनलची पहिली मॅच स्वीप केलेला आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिट. ओ हो हो, व्हेरी क्लोज.
अगदी जवळून गेला स्टंपच्या आणि ते आपण बघू शकतात एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. डायरेक्ट असता तर पडदा लागलं असतं. अगदी फ्रेम मध्ये देखील नव्हता. यावेळेस चांगला फटका आहे. ही क्वालिटी आहे योगेश गरजची. अगदी अप्रतिम फटका. 4 चौकार तिथे मास्टर. थैंक यू. धन्यवाद डीजे मास्टर. एक ओवर में एक ही मीटिंग, ये ध्यान में रखना है युवा टाइगर, 20 मिनट में आपको 5 ओवर खत्म करने हैं. टाइमर ऑन है, ये भी ध्यान में रखिए. येस, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहू शकतात ऑर्गनाईज केली जात आहे. आमचे सरपंच साहेब आदरणीय सन्माननीय आनंदजी प्रकाश धोडी इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र आपण बघू शकतात ओव्हर समाप्त होत असताना 2 षटके इकडे समाप्त झालेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीने 11 धावा धावफलकावर आहेत. आदरणीय सन्माननीय आनंदजी धोडी साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर बसवून घ्यायचंय. या आपलं स्वागत आहे. जाऊया आपण डीजेकडे पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. इथे आपण बघू शकतात नवजीवन हॉस्पिटल डॉक्टर शरद सातवी यांच्या माध्यमातून मला हे टी शर्ट मिळालेले आहेत. प्रत्येक टीमसाठी अलग अलग स्पॉन्सर आहेत. युवा टायगरने मात्र जो टी शर्ट घातलाय आपण बघू शकतात नवजीवन हॉस्पिटल. त्यानंतर अगदी दंसार टीमचा विचार केला तर विकास कदम साहेबांनी आम्हाला टी शर्ट खरेदी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. या 2 टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच तारापूर कलंदर आणि बोईसर पॅराडाईज दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टी शर्ट कलेक्ट करून घ्या. ऑर्गनायझर टीम कडून इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सरळ बॅटने खेळला होता फटका. चांगला फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. दीपक अप्रतिम गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 5 आल्या. आताच्या षटकामध्ये आतापर्यंत 1 आले. 2 बॉल 12 धावा कट केलेला आहे. इकडे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जात असताना सिंगल पाहायला मिळते. युवा टायगर अगदी उभरती टीम आपल्याला पाहायला मिळते. या यादव नगर मधले 2 ते 3 टीमने आपल्याला बघायला गेलं तर इम्प्रेस केलेलं आहे. जिथे मात्र दीपक 11 म्हणा, जिथे युवा टायगर म्हणा, कारण की रेग्युलर प्रॅक्टिस आहे तशी ही टीम तयार केलेली आहे. ब्रावो आपल्याला टीमचा कर्णधार पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आलेला आहे. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. 30 बॉल किमान 40-42 धावा तरी खात्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण की चांगली गोलंदाजी आहे दंसार टीमकडे. परंतु थोड्या धावा येणं गरजेचं आहे. स्वीप केलेला आहे यावेळेस. सरळ मात्र चेंडू जातो हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आपण पाहू शकता. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 15 धावा धावफलकावर. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 स्कोर कार्डवर पहिली क्वार्टर फायनल आपल्या भेटीला आलेले. सरळ खेळलेला फटका. परंतु इकडे बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झाला. चांगला क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. 5 बॉल फेकून झाले. तिसरी ओव्हर आहे. 15 झालेली आहेत. हीच ती टीम जिने मात्र 45 धावा चेस केल्या वडकून टीम समोर आणि आज मात्र त्या लाईन मध्ये नाही दिसत. ओव्हर समाप्त. 1 चौकार नक्की योगेशच्या बॅटमधून आलाय. परंतु 3 ओव्हर मध्ये फक्त 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 ओव्हर आहेत. किमान 20-25 धावा बनवाव्या लागतील. लढण्यासाठी धावा बनवाव्या लागतील. जेणेकरून तुमचे गोलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतील त्यांच्याकडे काहीतरी करण्यासाठी असेल. जसे मास्टर बजाव. कडे मास्टर. गोलंदाज चौथ्या ओव्हर मध्ये नितीश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओवर खत्म हो चुके. 15 ही लगे स्कोर कार्ड पर. यहाँ से देखा जाए तो
12 गेंदें बची है बल्लेबाजी टीम के पास और 12 गेंदों में रन बनाने होंगे। सॉफ्ट हैंड से सिग्नल लेना चाहते थे, स्ट्राइक पर योगेश को लाना चाहते थे, लेकिन दिखाना होगा जलवा बल्लेबाजों को भी। ओ अच्छी गेंदबाजी, अब तक तो बोलबाला वो गेंदबाजों का ही रहा है। जहां से देखा जाए डॉट गेंदें बहुत सारी खेली है धनसा टीम, अगर देखा जाए तो यहाँ पे बिंदी गेंद ज्यादा नजर आती हुई, सिंगल पे ध्यान नहीं दिया इस वक्त बल्लेबाजों ने, उस वजह से 15 लगे स्कोर कार्ड पर। टोटल 20 गेंदें हो चुकी है, 10 गेंदें आखिरी बची है। यहाँ से 3 से 4 बाउंड्री ढूंढनी होगी बल्लेबाजों को। शॉर्ट गेंद को हल्के हाथों से खेला है, सिंगल जरूर मिलेगा, लेकिन 1 से 16 पे ही जाके पहुंचेगा स्कोर। यहाँ से अगर देखा जाए तो 3 गेंदें बची है, अभी भी 3 गेंदों में कितने रन आएंगे। चौथी ओवर चलती हुई, टोटल 9 गेंदें बची है। बल्लेबाज की ताकत को पहचाना और अपने 2 अच्छे खिलाड़ी वहां पे तैनात किए योगेश के लिए, लेकिन जब तक योगेश खड़े रन आने की उम्मीद है। ये देखिए, ये अच्छा स्ट्रोक है, योगेश सीधा खेला और सीधा निकल गया 4 रनों के लिए एसडी मास्टर। थैंक यू डीजे मास्टर। 4 रन से स्कोर आगे जाएगा। इस वक्त आप देख सकते हैं 20 लगे स्कोर कार्ड पर। योगेश के बल्ले से ये दूसरा बड़ा हिट आता हुआ, दूसरी बाउंड्री आती हुई। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें बची है। गेंदबाज तैयार, फील्डिंग करते हुए युवा टाइगर, बैटिंग करते हुई साई दत्त धनसार। क्वार्टर फाइनल की पहली मैच चलती हुई, ग्लांस का स्ट्रोक खेला है और ये क्या स्टॉप है, देखिए झोंक देते हैं अपने आप को, इसीलिए तो इनकी फील्डिंग तगड़ी होती है। आसानी से बाउंड्री जाने नहीं देंगे खिलाड़ी। रोहित नजर आता हुआ, 1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा। स्कोरबोर्ड इस वक्त 21 लगे स्कोर कार्ड पर। पाणी घेऊन जा मैदानाच्या मध्ये। 21 लगे स्कोर कार्ड पर, 5 बॉल हो चुकी है, आखिरी गेंदानी शेष है। युवा टाइगर, चलिए फील्ड सजा लीजिए युवा टाइगर फटाफट। 5 गेंदों में 21, अगर देखा जाए तो चौथी ओवर चलती हुई और लास्ट बॉल चौथे ओवर की। गेंदबाज तैयार नीतीश, अच्छा स्टॉप किया, अपनी टीम के 3 रन बचाए। आखिरी गेंद स्विप करना चाहते थे इस वक्त बल्लेबाज और डॉट गेंद आएगी। 4 ओवर खत्म होते हुए 21 लगे स्कोर कार्ड पर। यस डीजे मास्टर। थँक यू डीजे मास्टर. चला टीम मीटिंग जास्त मोठी होत आहे, थोडा लहान करा. आणि तारापूर कलंदर आणि पॅराडाईज टॉससाठी यायचं टॉस बॉक्स कडे. ओव्हर नंतर टॉस केला जाईल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टीम तारापूर आणि पॅराडाईज दोन्ही टीमला विनंती आहे, आपण आपले टी शर्ट घ्या आणि टॉस साठी तयार आहे दोन्ही कॅप्टन. तत्सार टीम आपण बघू शकतात, जिथे आपण बघू शकता टी शर्ट, आजचे जे 8 टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये ना नवजीवन हॉस्पिटलने आम्हाला 3 टीम साठी टी शर्ट दिले आहेत. साराळ योगेशच्या बॅट मधून 4 ने केलंय सुरुवात. हा प्रहार होणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड 25 आणि त्यानंतर विकास कदम यांनी आम्हाला एका टीम साठी टी शर्ट दिलेले आहेत. सुबोध सिंग यांनी आम्हाला एका टी शर्ट साठी एका टीम साठी टी शर्ट दिलेले आहेत. सिंग डिजिटल, यस अजीत मेमन साहब का स्वागत है, आइए हमारे वीआईपी डाइस पर विराजमान हो जाइए. दूसरी गेंद भी जाएगी,
मैंने पहले ही कहा था जब तक योगेश खडे तब तक रन आने की उम्मीद है आणि 2 बॉन्डर सलग आल्यात स्कोरबोर्ड 29 एसडीचे सिंग डिजिटलने एका टीमसाठी टी शर्ट दिलेले आहेत भारती उमेश धोडी मॅडमने आम्हाला एका टीमसाठी टी शर्ट दिले आहेत आणि आर के फिटनेस यांनी आम्हाला टी शर्ट दिलेले आहेत खऱ्या अर्थाने सर्वांचं खूप खूप धन्यवाद उत्कर्ष पाटील आपण कृपया करून मुख्य व्यासपीठाकडे या. चलिए 2 बार मीटिंग हो चुकी है भाई अगली बार मीटिंग नहीं होनी चाहिए एक ही बार ओवर में एक ही बार मीटिंग ये ध्यान में रखिए 2 गेंदे 2 बाउंड्री रन बन चुके हैं इस वक्त 29 तैयार नहीं थे इस वक्त खिलाड़ी डॉट बॉल सॉरी डेड बॉल 29 स्कोर कार्ड पर 4 गेंदे बची आहे आणि 4 बॉल आहेत यावेळेस फटका सजवला इथे मात्र डॉट बॉल येतोय अजूनही मात्र बघायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे 4 ओव्हर पर्यंत मात्र थांबून ठेवलंय बांधून ठेवलंय इथे मात्र आपण बघू शकतात यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न केला सरळ हातामध्ये गेलाय पण 2 पॉइंट राहिलेले आहेत तिसरी येईल का तिसरा फटका खेळलाय परंतु इकडे सिंगल साठी नाही गेलं डॉट बॉल येतोय योगेश 29 धावा धावफलकावर शेवटची ओव्हर 2 बॉलचा खेळ बाकी फटका चांगला आहे हो हो अगदी पायाच्या मधून बाउंड्री लाईनच्या पार कडक प्रहार 4 चौकाराने स्कोरबोर्ड पुढे जाणार स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 33 मी पहिलेच म्हटलं योगेश आहे तोपर्यंत धावा येण्याची शक्यता आणि ते करून दाखवलं शेवटच्या ओव्हर मध्ये पण तो पहिल्या 4 ओव्हर थोडे शांत दिसलं थोडी वेगळी बॅटिंग दिसली आणि आताच्या ओव्हर मध्ये थोडी वेगळी बॅटिंग होत असताना पण बघू शकतात शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आणि कडक प्रहार होता अगदी पायाच्या मधून निघून गेला बाउंड्री लाईन साठी शेवटचा बॉल शेवटच्या ओव्हर मधला 33 धावा धावफलकावर 12 धावा आतापर्यंत आलेत आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय प्रॉपर टायमिंग नाही झाला एकदा विकेट मात्र पूर्ण केली जाईल 34 वर जाऊन पोहोचलंय स्कोरबोर्ड आणि 35 धाब्याचं टार्गेट युवा टायगरला इथे मात्र पूर्ण करावं लागेल शेवटच्या क्षणाला थोड्या धावा आल्या पण जाऊया टॉस बॉक्स कडे जिथे मात्र आमचे साथी समालोचक जे आजच्या रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील ज्याचं उत्कर्षजी पाटील आपल्या सोबत असतील टॉस बॉक्स मध्ये कसडीचे धन्यवाद थँक्यू सो मच गरज सरांचा आवाज आपण ऐकता आशिष मेहमद सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला पॅराडाईज बोईसर आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच कलंदर तारापूर प्रभाग संघटक सरावली बहुजन विकास आघाडी आशिष मेहमद साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पण या मॅचचा टॉस हे करणार आहोत या दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचलाय आपण वेळ न घेता या मॅचच्या टॉस साठी या सरपंच चषक आणि आज अंतिम रजनीमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा द्वंद्व दत्सार संघाने अतिशय सुंदर पद्धतीने क्रिकेट दाखवलं म्हणतात ना योगेश या खेळाडूंना स्वतःला त्या मैदानात आतमध्ये सिद्ध केलंय आणि आता चांगल्या स्कोर कार्ड कडे ते सर झालेत मॅच कडे जाऊ पॅराडाईज दोन्ही टीम नाही आल्यात का तारापूर संघ नाही आलेला आहे तर निश्चित स्वरूपात जर तारापूर संघाचा इथे कोणी खेळाडू असेल तर प्लीज आपण पाठवा जिथे विशाल अग्रे बाळा आहेत नेक्स्ट मॅचचा तो टॉस येस जाऊया सेकंड इनिंग कडे तारापोटी मधून उपस्थित झालेले नाहीये थोडी खंत वाटते आता मात्र पहिला राऊंड होता परंतु आम्ही दुसरा दिला तरी देखील मात्र तारापोटी अजूनही उपस्थित नाहीये थांबवतो मी प्रीतम सरांना सलग 3 चेंडू आणि 3 चौकार आले तर अजिज मेमन सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि निश्चित स्वरूपात प्रभाग संघटक सरावली बहुजन विकास आघाडी अजिज मेमन सर इथे आहेत आणि माझा आनंद घेतात त्यांच्या माध्यमातून आता कॅश प्राइज लागलं जातं आणि निश्चित स्वरूपात या स्पर्धेचे सर्व आनंद धोडी साहेब सातत्यानं आमच्या कलागुणांना वाव देणार तेही आहेत माझा आनंद घेतात जाऊया पुन्हा एकदा इथं गरज सरांचा ऐकूया आवाज
धन्यवाद उत्कर्ष पाटील. आपण बघू शकतात थोड्याच वेळाने मायक्रोफोनवर जॉईन होतील जेव्हा दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. तोपर्यंत जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर कल्पेश आणि स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो इन फॉर्म आहे. पहिल्याच बॉलला शॉट होता आणि फटका चांगला होता. चाललाय सीमा पार, पहिल्याच बॉलवर आलाय सरपंच चषक चौकार. कसले धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र चौकाराने केले सुरुवात. गोलंदाज कल्पेशवर केलाय हल्ला. अगदी आपण बघू शकतात विकासजी कदम, कदम ट्रेडर्सचे ऑनर, त्यांच्या सौजन्याने आम्हाला हे टी शर्ट देण्यात आलेले आहेत. संजीवनी हॉस्पिटल कडून 3 टीम साठी टी शर्ट सौजन्य केलेले आहेत. त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद. 8 टीम साठी 8 टी शर्ट आपण बघू शकतात. 8 टीम साठी टी शर्ट, क्वार्टर फायनल मध्ये क्वालिफाय होणाऱ्या टीम साठी टी शर्ट. नवजीवन हॉस्पिटल. हो हो, तू शेर तुम्हें सवा शेर, तू सवा शेर तुम्हें बब्बर शेर. इनका नाम है ब्रावो. गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पार. दोनों खिलाड़ी एक दूसरे के साथ रेस लगाते हुए. अगर तुमने 4 से खाता खोला है, अब भी 4 से ही खोलेंगे. यस दीजिए. थँक्यू डीजे मास्टर. चला दत्सर टीम ओव्हरमध्ये एक मीटिंग दुसरी झाली. स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात 9 झालेलं. मी पहिलेच म्हटलं समोर एक नवीन टीम आहे, परंतु त्यांच्याकडे अनुभव खूप मोठा आहे. कारण की यादव नगर मध्ये प्रॉपरली अंडर बॉक्स क्रिकेट खेळलं जातं. खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात आणि या स्पर्धेच्या युवा टायगर चॅम्पियन आहे. जिथे यादव नगर प्रीमियर लीग झाली, यादव नगर प्रीमियर लीग कोणी भरवली? युवा टायगरने. आणि जिंकली कोणी? ती देखील युवा टायगरने. आणि युवा टायगरचा हा टायगर आपल्याला पाहायला मिळतोय ब्रावो. हाईट कम फाईट ज्यादा. अगदी फटका सजवलाय पॉइंटच्या भागामध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्कोरबोर्ड 13. बरारीने धावा जमा करत असताना पहिल्या इनिंग मध्ये जिकडे गोलंदाजी कडक होती, दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी देखील कडक होत असताना एक नाही दोन नाही सलग 3 चौकार. बॅक टू बॅक चौकाराची हॅट्रिक. स्कोरबोर्ड 17. यस तिचे मास्टर. थँक्यू. धाव 6 बॉल 6 चौकार खेचले कालच्या रात्रीमध्ये. आणि 4 आर पार. तारापूर टीम या लगे टॉस साठी समोरच्या टीमचा कॅप्टन वाट बघतोय. 21 झाले फक्त. आता मात्र 14 पाहिजे जिंकण्यासाठी. थँक्यू. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे. सन्मान्य श्रीयुत अजीज मेमन सर, प्रभाग संघटक सरावली बहुजन विकास आघाडी. एक मोठं व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व सन्मान्य श्रीयुत प्रथम आपण त्यांचा इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तर खऱ्या अर्थानं आनंद धोडी सर यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. एक सनातनी सन्मान आणि मायेची भगवी शान आणि तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या सरपंच चषकामध्ये तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढविली. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर इकरार सिद्दकी सर आहेत, तालुका संपर्क प्रमुख बहुजन विकास आघाडी. मी कल्पेश गुरव सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. सरपंच चषकची अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीत जे आमचे तमाम मायबाप क्रीडारक्षक आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. त्याच साथीने आता प्रमुख मान्यवर या स्पर्धेचे त्यांना देखील हे मायेचं वस्त्र अर्थात महाराष्ट्राचा मान सन्मान अतिथी देवो भव या सातत्यानं तंत्रावरती काम करणारी स्पर्धा अर्थात आपण पाहतायत सरपंच चषक. त्याचबरोबर अनिल खंडागळे सर देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही इथून यथोचित स्वागत सन्मान करतोय. मी श्री भरत धोडी सरांना विनंती करतोय की आपण अनिल खंडाळे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. उत्कर्ष टॉस आधी करून घ्या ना. झालेले मॅच संपत आलेले. 5 रन राहिले. टॉस करून घ्या. क्या है बात है ब्रावो. 7 बॉल 6 चौकार.
अशी फलंदाजी केलेली आहे. काल मात्र दाऊकडून 6 बॉल 6 चौकार एका ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. आज ब्राव्होने 7 बॉलमध्ये 6 चौकार खेचलेत आणि आणखीन एक आलेल का नाही ते मात्र चेंडू अडवलाय. चला या batting केलंय. टॉस साठी या अजिज मेमन सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार ज्या फलंदाजाने मारले त्यांची नावं लिहून घ्या. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या टॉस साठी या एका बाजूला आपण त्यात संघ तारापूर कलंदर आणि त्यांच्या विपक्षात पॅराडाईज बोईसर बोथ कॅप्टन आणि इथून या मॅचचा टॉस होईल. या कॅप्टन या एका बाजूला सोहेलला आपण पाहताय आणि एका बाजूला विशाल आगरे ठीक आहे बाळा आपण जॉईन व्हा. बाळा आणि इथून आपण पाहतात या मॅचचा टॉस होईल जिथे अजीज मेमन सर आहेत. अर्थातच प्रभाग संघटक सरावली बहुजन विकास आघाडी आणि यांच्या शुभ हस्ते या मॅचचा इथून टॉस होतोय. पॅराडाईजचा कॉल असेल. सरपंच कॉइन स्पिन